नमस्कार, मी किरण काळे आणि आपण पाहताय MCN न्यूजचा महानिकाल। आतापर्यंतचा ट्रेंड जो सकाळपासून सेट झालेला होता तोच ट्रेंड आता बघायला मिळतोय की 220 ही अत्यंत मोठी आघाडी। आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात देखील 220 आघाडी कुणी घेतलेली नाही आणि महाविकास आघाडीने फक्त 57 सीटवर सध्या ते पुढे दिसत आहेत। आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी किशोर शितोळे जे आहेत, जे भाजपचे प्रवक्ते आहेत आणि ते RSSचे काम बघतात, आणि त्यासोबतच उमर खान जे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत। या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल कोणी निभावला असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर साहजिकच RSS असं एक उत्तर त्याच्या मागे येतं। RSSने इंटरनली आणि सर्वच आघाड्यांवरती, कारण बहुजनांना सोबत घेऊन OBCंना सोबत घेऊन ज्या पद्धतीने काम करता येईल ते सर्व निकषांवर त्यांनी काम केलं। किशोरजी, तुम्हाला काय वाटतं की आजच्या या विजयामध्ये RSSचा किती वाटा असेल? किरणजी नमस्कार। पहिल्यांदा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानतो, सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो आणि विनम्रपणाने खूप अभिवादन करतो की ज्या पद्धतीने तुम्ही महाविकास आघाडीच्या विकासाचा मुद्द्यावर तुम्ही मतदान करून हा क्लीन स्वीप जो दिलेला आहे तो खरोखर खूप आभार आणि खूप आभार। किरण दादा, आपण म्हणालात की RSSचा याच्यामधला सहभाग, तर RSS हा राजकारण विरहित चालणारा एक पक्ष संघटना आहे आणि RSS या निवडणुकीत नाही दर निवडणुकीमध्ये काम करतं आणि RSS अतिशय रचनात्मक काम करणारं आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारं काम आहे। पण या निवडणुकीत पण काम जे RSSनी केलेलं आहे ते RSS राष्ट्रीय विचाराचं पेरणी करणं याच्यामध्ये काम करतं आणि RSSनी जास्तीत जास्त मतदान व्हावं हा राष्ट्रीय विचार घेऊन प्रत्येक व्यक्तिगत मतदारांच्या पर्यंत पोहोचणं आणि त्यांना मतदानासारखं आपलं पवित्र कर्तव्य पार पाडायला लावणं, यासाठी RSSचा प्रत्येक स्वयंसेवक हा लढत राहिला, काम करत राहिला आणि त्याचा परिणाम आपण बघितला की 5.5% मतदान हे वाढलेलं आहे। त्याचं पूर्ण श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला घरोघर जाऊन आळशी मतदारांना बाहेर लावायला, बाहेर गेलेल्या मतदारांना परत येऊन मतदान करायला लावलं आणि राष्ट्रासाठीचा निर्णय, आपल्या राज्याच्या विकासाचा निर्णय हे तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं हे एक आपल्याला मूलभूत कर्तव्य आहे, ते तुम्ही पार पाडा आणि नंतर मात्र तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून द्या, नंतर तक्रार करू नका, यासाठी RSSनी यावेळेस काम केलंय। RSSचं मी अभिनंदन करतो। नक्कीच RSSचा रोल अत्यंत महत्त्वाचा या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसला आहे। आपल्यासोबत उमर खान आहेत, जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि आपण जर बघितलं तर फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला फक्त 2च जागा सुटलेल्या होत्या आणि त्या 2ही जागांमध्ये काँग्रेस पिछाडीवर सध्या आपल्याला दिसत आहे। तर तुम्हाला कोणकोणती कारणं वाटतात की काँग्रेस यावेळेस खूपच मागे पडले? एक उमेदवार जे दिलेलं आहे विलास चौताळे, ते राजकारणी आहे, खानदानी राजकारणी आहे आणि लहू शिवाळे हे अनोळखी कॅन्डिडेट आहे। हे उमेदवारचं सर्व काम पश्चिममध्ये आहे आणि ते लढत आहे पूर्वमध्ये आणि ते काही सभा घेतल्या नाही, कोणाला भेटला नाही, कोण आहे कोणी ओळखतात नाही, मग कशा काय हे पार्टीचे निर्णय जो आहे हे निर्णय नाही, दबावामध्ये घेतलेला निर्णय, पार्टीचे निर्णय चुकले, खरोखर चुकले। पार्टीने पाहिलेच नाही काय नाही काय करायचा। जे उमेदवाराचे त्यांनी नावं घेतले, त्यांनी जो अपॉइंटमेंट लिए, उनके वो किए, उस सबको जो है तो छोड़ करके वो सारी तमाम कैंडिडेट को पीछे छोड़ करके एक ऐसे आदमी को दिए जिसने ना इंटरव्यू दिया ना तिकीट मांगा। मुस्लिमांनी काँग्रेसला नाकारले अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली। पूर्णपणे नकारले, कारण हायकमांड जे आहे त्याने पाहिलेच नाही लोकांचे मत काय, त्यांना उमेदवार कोणता पाहिजे ते पाहिलेच नाही त्यांनी। किरण भाऊ, मी खरोखर उमरभाईंचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। मी त्यांना अगदी जुना ओळखतो, सेवा दलाचे ते मूळ कॅडरचे कार्यकर्ते आहेत आणि खूप योगदान त्यांचं, एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा म्हणून काम केलेलं आहे। पण आता त्यांचं जे दुःख ते व्यक्त करतायत की खरोखर काँग्रेसचा निर्णय क्षमता, काँग्रेसची निर्णय प्रक्रिया
आणि सामान्य माणसाला न देता जे प्रस्थापितांच्या भरोशावर राजकारण करण्याची जी काँग्रेसची पद्धती आहे ती या सामान्य कार्यकर्त्यांनी नाकारलेली आहे. म्हणजे अवताडेंचं नाव म्हणत पाहिजे की घराण्यामध्ये कुणी राजकारणी होतं म्हणून तिकीट देणं, अरे अतिशय अनेक जण सक्षम आहेत, पण तुम्ही सामान्य जणांचा विचारच करणार नसाल आणि तुमच्या फक्त प्रस्थापितांच्या नेटवर्कमधून जर तुम्ही राजकारण करणार असाल तर ही मंडळी तुम्हाला स्वीकारणार नाहीत. हे त्यांनी खरोखर मान्य करतायत उमरभाई. आणि अशा पद्धतीने जे निर्णय करून कॅन्डिडेट दिले गेलेले आहेत त्यामुळे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. नाही, जे उमेदवार पात्र होते त्यांना तिकीट न देता असे उमेदवार त्याला ओळखतात नाही कोणी. बरोबर आहे. ते काँग्रेसमध्ये आहे नाही आहे, प्रत्येक लोकांना माहित आहे की काँग्रेसमध्ये आहे का नाही आहे, कोणालाच माहित नाही काँग्रेसमध्ये आहे. खरंच आहे उमरभाई. कोण लहू शिवाळे हे लोक विचारतात. म्हणजे आम्हालाही निवडणूक लढताना समोर कुणीतरी दमदार असे उमेदवार आम्हाला अपेक्षित होता. काँग्रेस सारखा मोठा पक्ष पराजय झाला तर थोडा 10-5%. आपण जर थोडासा विचार केला की फुलंब्रीची जी सीट आहे त्याच्यामध्ये विलास अवताडे यांनी 2 ते 3 वेळा लोकसभेची निवडणूक लढलेली आहे. तर त्यांचा जो आवाका होता तो लोकसभेच्या निवडणुकीतच लक्षात आलेला होता. आणि त्यानंतर कल्याण काळे हे विधानसभेचे उमेदवार असताना देखील लोकसभेला ते विजयी झाले आणि त्यानंतर विलास अवताडे यांना तिकीट देण्यात आलं. तर ग्रामीण भागाशी विलास अवताडेंचा जो संपर्क आहे तो कमी पडला असं वाटतं. कसं झालं साहेब, विलास अवताडेच्या ते आपल्या भावाचं तिकीट मागत होते कल्याण काळे साहेब, त्यांना नाही दिले. तर त्यांना म्हणतात की माझे निकटम पडते लहू शिवाळे आहे त्यांना द्या, म्हणून ते दबावाच्या खाली देवतोय हे लहू शिवाळेचं तिकीट भेटला कल्याण काळे साहेबाचे सांगण्यावरून. जगन्नाथ काळेंचं म्हणायचं, जगन्नाथ काळेंना द्यायला पाहिजे होतं म्हणायचं त्यांना, पण अवताडेंना दिलं. म्हणजे जगन्नाथ काळेंचं काम होतं, ज्यांचं काम आहे त्यांना न देता कोणाला दिले. याने याचा ओळख नाही, कोणी जाणतात नाही की हे लहू शिवाळे कोण आहे, त्यांना तिकीट दे. विशेष म्हणजे फुलंब्री मतदारसंघ आणि पूर्व मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ एकमेकांच्या जवळ आहेत. जवळ असताना दोघांनाही याचा कुठलाही फायदा घेता आलेला म्हणजे एक तर काम नाहीये, काही कुठलंही विकासाचं काम नाहीये, एकत्र एकोपा नाहीये महाविकास आघाडीमध्ये. आणि आता उमरभाई सोबत आहेत, मुस्लिम बांधवांना उमरभाई सेवा दलाचं काम करत आतापर्यंत आलेले आहेत. आणि ज्या विचाराने काँग्रेस पूर्वीची लढत होती तर तो विचार न ठेवता आता फक्त मुस्लिम मतदार असतील, दलित मतदार असतील संभ्रमित करायचं, त्यांना फक्त धर्माचं भीती दाखवायची आणि त्यांचा विकास होऊ नये द्यायचा, हे जे राजकारण काँग्रेसने केलं ते सगळ्या मुस्लिम बांधवांनी ओळखलेलं आहे. आणि मोदींनी ज्या पद्धतीने ज्या योजना दिल्या, मी म्हणालो मगाशी त्यावेळेस लाडली बहीण जर दिली असेल तर सगळ्यात माझ्या बुरखावाल्या बहिणींची रांग सगळ्या योजनांचे फॉर्म भरण्यासाठी लागली होती. आणि त्या बहिणींनी हे मतदान केलं. त्यांनी ओळखलं की कोणत्याही शिक्षणातली सवलत असेल, कोणती योजना असेल, सन्मान निधीचा असेल, ज्येष्ठ नागरिकांची योजना असेल, सगळ्यामध्ये योजनांचा लाभ घेण्यामध्ये आघाडीवर माझा मुस्लिम भाऊ आहे, माझी मुस्लिम माता भगिनी आहे. आणि त्यांनी हे काँग्रेसची ही राजनीती ओळखली आणि काँग्रेसला सोयीस्कर पद्धतीने दूर ठेवलं आणि महायुतीच्या मागे मुस्लिम समाज पूर्णपणे हा उभा राहून शकला आणि हे मतदान मिळालेलं आहे. खरं तुमचं म्हणणं खरं आहे. माझं तर म्हणणं आहे की हे मुस्लिम समाज आहे आता असा विचार करत होते की आम्ही बांधवा मंजूर नाही काँग्रेसचे, आणि त्याने पूर्णपणे नकारला. कमीत कमी आमच्या शहरात तर पूर्णपणे नकारला, खरं आहे, पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये नकारला. आणि जे रिझल्ट आहे आता तुम्ही पहा की सगळीकडून जो आहे तो भाजप किंवा महायुतीचे कॅन्डिडेट येत आहे. त्याचं कारण हे आहे की काँग्रेसची नीती मुस्लिम समाजाबरोबर नाही, खेळवट ठेवतात, ते खेळवट ठेवतात आणि बंधवा मजूर समजून जर ते काम करा, चला सत्यन जाऊतला नाहीतर काँग्रेसने आता कुठली भूमिका स्वीकारली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काँग्रेस सर्वांना साथ द्यायचा, बूथ प्रमाणे काम करायचं, जसं RSS ने केले नागपूरमध्ये. सध्या नागपूरमध्ये परिस्थिती बिघडली आहे काँग्रेसची, कारण तिच्या घरोघर जाऊन RSS ने काम केले. आणि आमच्या पार्टीमध्ये जे तो बूथवर बसायला माणूस नाही, मग कसं काय जे होतं तुम्ही? भाई आता आपण दिलेली लाडली बहीण योजना होती त्यासाठी काँग्रेसचे 2 जण कोर्टात गेले की ही योजना रद्द करा. मला सांगा कसं आवडेल या माता भगिनींना, कसं आवडेल की ही योजना त्यांना? त्याच्या पूर्ण यश तुम्हाला मिळालं. लाडली बहिणाच्या 2 करोड महिलाचा यश तुम्हाला मिळाला. आणि हे योजनाबाबत जे होतं हे जे रिझल्ट पाहून राहिले तुम्ही, हे सर्व रिझल्ट लाडली बहिणाचा आहे. अगदी धन्यवाद.
खरंच आहे. लाडली बहिणाचं आहे. आणि नक्कीच सुरुवातीच्या काळात जेव्हा लाडकी बहीण ही योजना घोषित करण्यात आली तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना कुठलाही ठोस असा काही भूमिका घेता आली नाही. त्यांच्या विरोधात जावं लाडकी बहीण योजनेची की त्याचे समर्थन करावं, त्या गोंधळामध्येच बराचसा काळ निघून गेला. आणि त्या काळामध्ये भाजपा मित्र पक्षांनी मोठ्या प्रमाणावर लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला आणि त्याचे रिझल्ट आता आपल्या समोर दिसतात. अगदी किरणजी, तुम्ही म्हणता तसं फोकस्ड काम करणं हे भाजपचं आणि महायुतीचं काम होतं. आणि महाविकास आघाडी कोण मुख्यमंत्री होणार याच्याच वादामध्ये अडकून पडली होती. किंवा तुम्ही जर पाहिलं असेल की दसऱ्याला जो मेळावा झाला शिवसेनेचा उभाटांचा, आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी तिथे जाहीर केलं की आमची सत्ता येऊ द्या, आमची सत्ता आली तर आम्ही या महायुतीच्या सरकारचे सगळे निर्णय रद्द करून टाकू. अरे हे जनतेला कसं चालेल? तुम्ही लाडकी बहीण रद्द करणार, तुम्ही 12,000 शेतकऱ्याला सन्मान निधी मिळतोय तो बंद करणार, तुम्ही अंगणवाडी सेविकांना रक्कम मिळते ती बंद करणार, तुम्ही आज शेतकऱ्यांना भावांतर योजना दिलेली ती बंद करणार, तुम्ही घरकुल योजना दिलेली ती बंद करणार, 2,62,000 रुपये घरकुलचे दिलेले ते बंद करणार. म्हणजे हे जर सामान्य माणसाला मिळणाऱ्या गोष्टी जर तुम्ही बंद करणार असाल तर सामान्य माणूस तुमच्या मागे कसा उभा राहील? म्हणजे हे मी म्हणालो तसं की सामान्य शिवसैनिक सुद्धा त्याला सुद्धा हे आवडलेलं नाही. आणि या पद्धतीने जर तुम्ही राजकारण करायला निघाला असाल तर सत्ता मिळवण्यासाठीची हे विकृतीकरण किंवा हे राजकारणाची जी पद्धत आहे की तुम्ही कोर्टात जाताय आणि जनसामान्यांच्या योजनांना रोखताय. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही तर पहिल्यांदा म्हणालात की ही 1,500-1,500 रुपये देऊच शकत नाहीत. मग जर 1,500 रुपये जर भाजप देऊ शकत नाही आणि तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोत टाकता की आम्ही 3,000 रुपये देऊ, कुठून आणणार मग तुम्ही? तर हे म्हणजे विरोधाभास होता त्यांच्या वागण्यात. हे इलेक्शनमध्ये कोणती अशी ठोस योजना आमच्या पार्टीची आम्हाला दिसली नाही. अगदी उमर. आणि जे काय युवक जुळलेले आहे काँग्रेसला आणि जे जुने लोक आहे ते हे जुने युवकाची ऐकतात नाही आणि नवीन जे आहे ते जुनाची ऐकत नाही. हे भांडणमध्ये हे काय झालं, सर्व भांडणमध्ये पराजय झाला पार्टीचा. आणि दुसरा आहे युती आघाडीमध्ये असं झालं की कोणी एक दुसऱ्यामध्ये जो तो मिळून काम केलेले नाही. काही महत्त्वाचे जे नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात. भोकरदनमधून संतोष दानवे जे आहेत, नासाहेब दानवे यांचे पुत्र, ते 8,412 मतांनी आघाडीवरती आहेत. येवलामधून छगन भुजबळ हे 10,924 मतांनी आघाडीवर आहे. आणि लातूर मधून अमित देशमुख हे 9,500 मतांनी आघाडीवर आहे. आपण त्याच विषयावर जे बोलत होतो की लाडकी बहीण ही जी योजना आहे ती काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या पथ्यावर पडली असं आपल्याला म्हणता येईल. पथ्यावर म्हणजे त्यांचा पराभव त्यांचा खरोखर आहे. म्हणजे आता 1,500 रुपयांनी खूप घर चालतं असं आहे का? असं नाहीये. पण त्या माझ्या माता भगिनीला 1,500 रुपये मिळाल्यावर आडीनडीला जे तिला रक्कम लागत असते ती आपल्या नवऱ्याकडे हात पसरावा लागतो, आपल्या मुलाला शाळेची फीस भरायची असते, आपल्याला मीठ मिरची आणायची असते, त्यावेळेला नवऱ्याकडे हात न पसरता माझ्या हक्काचे 1,500 रुपये आहेत आणि ते 1,500 रुपये मला मिळत आहेत. हा जो आनंद, हा जो तिचा सन्मान असतो तो या महायुती सरकारने तिला मिळवून दिला आणि त्याच्यामुळे तो आनंद त्या भगिनीला झालेला आहे. नक्कीच एक अपडेट आपल्याकडे आलेली आहे. वैजापूरची 17वी फेरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. डॉक्टर दिनेश परदेशी यांना 63,501, प्राध्यापक रमेश बोरनारे यांना 86,710 आणि एकनाथ जाधव यांना 5,672. म्हणजे बोरनारे सरांना 23,209 मतांची आघाडी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आपण एक सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे की भाजप आणि मित्रपक्ष, म्हणजे भाजपाने जरी 100 पार केली असली तरी मित्रपक्षांनी देखील आपण बघू शकतो की शिंदे सेनेने 57 जागांमध्ये सध्या ते आघाडीत आहेत. आणि अजित पवार ज्यांच्याविषयी अनेक संभ्रम लोकांमध्ये होते त्यांनी देखील 37, म्हणजे लोकांच्या अपेक्षापेक्षा खूप जास्त प्रमाणावरती अजित पवार यांच्या सीट निवडून आल्या. आता बोलता बोलता पुन्हा एक सीट त्यांची पुढे झालेली आपल्याला दिसते, म्हणजे 38 आणि 56. म्हणजे फक्त भाजपाच नव्हे तर इतर मित्रपक्ष देखील आघाडी करताना आपल्याला दिसत आहेत की म्हणजे काँग्रेसचा आपण विचार केला तर काँग्रेस तर खाली गेलीच आहे परंतु त्यांचे मित्रपक्ष देखील खाली गेले आहेत. तर मित्रपक्षांविषयी काय तुम्ही सांगा? भाजपने आपले जे मित्रपक्ष आहे त्यांना पुढे करून हे सर्व काम केलेलं आहे. आणि काँग्रेसचं असं झालं काँग्रेसचा मी मोठा, NCP म्हणतात मी मोठे, उद्धव साहेब म्हणतात मी मोठा. महाराष्ट्रात खूप वेळ गेला. हा,
तिचा सर्व वेळ गेला त्यांचा आणि एकमेकांना मोठा सांगून एकमेकांना मोठा समजून हे परिणाम समोर आला. दुसरे किरण भाऊ, मला त्याच्यातलं जे वाटतं की तिकीट वाटपानंतरचा तुम्ही जर गोंधळ पाहिला असेल तर महायुतीचं सगळ्यात आधी तिकीट वाटप संपलेलं होतं आणि जे बंडखोर होते त्यांना शांत करणं, समजावून सांगणं आणि त्यांना पुन्हा पक्षाच्या कामात आणणं हे महायुतीने 80% केलं. जे 10-20% ऐकलं नाही त्यांच्यावर कारवाई केली. पण हे महाविकास आघाडीला करता आलेलं नाही आणि महाविकास आघाडीतल्या इच्छुक उमेदवारांचं बंड, त्यांचं एकमेकांना पाडण्याचं राजकारण याच्यामुळे हा महाविकास आघाडीचा पण पराभव आहे. आणि आमचं एकमत, अजितदादा असतील, अजितदादा संपतील असं सगळ्यांनी सुरू केलं होतं. शरद पवारांचं आणि सगळ्यांचं टार्गेट होतं की त्यांना महायुतीमध्ये गेले तर यांना संपूयात. पण सगळ्यांनी एकमतांनी जे काम अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी फुलंब्रीत काम केलं असेल, अजितदादाच्या बारामतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असेल, हे जे जीव लावून काम करणं आणि अजितदादांसारखा खमक्या माणूस, अतिशय प्रशासन चांगलं राबवणारा, सरळ मनाचा, मोठ्या मनाचा माणूस हा आपल्या महायुतीमध्ये ठेवणं, याच्यामध्ये कुठेही गडबड न करता भाजपच्या कार्यकर्त्यांनी, शिंदे सेनेनी जे काम केलं त्याच्यामुळे हा महायुतीचा एकत्रित विजय आहे. नक्कीच आपल्याकडे काही अपडेट आलेले आहेत की 11वी फेरीनंतर अब्दुल सत्तार यांना 52,777, त्यानंतर सुरेश बनकर यांना 46,993, 6,000च्या मागे, तर 5,784 मतांनी खूप जास्त लीड अजूनही आपल्याला बघायला मिळत नाही 11वी फेरीनंतर. आणि सेम कंडिशन आपण गंगापूर मतदारसंघात बघतोय की प्रशांत बंब हे देखील 8,105 मतांनी आघाडीवरती आहे. आपण या दोन मतदारसंघावरती बोलूयात, कारण अत्यंत महत्वाचा जो मतदारसंघ मानला जातो तो म्हणजे गंगापूर मतदारसंघ. प्रशांत बंब मतदानानंतर मतदानाच्या पूर्वीच्या 2 दिवसांमध्ये जी जादूची काठी फिरवतात, ती जादूची काठी मात्र यावेळेस सतीश चव्हाणांना देखील फिरवता आलेली नाही असं स्पष्ट या ठिकाणी दिसतंय. जरी ते आता 8,105 मतांनी आघाडीवर असले तरी सुरुवातीपासूनच ते आघाडीवर आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर काय म्हणाल तुम्ही की सतीश चव्हाणांनी गेल्या 5 वर्षात देखील खूप महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या भागात काम केलेलं आहे, तरीही का हे असं घडतंय आज? नाही, तुम्ही सतीश चव्हाण आत्ता कामाला लागलेले आहेत, पण तुम्ही जर प्रशांत बंबांचं काम पाहिलं तर अगदी सामान्य घटकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत काम करणारे हे आमदार आहे. आणि त्यांनी पाण्याचं काम जर तुम्ही त्यांचं जर पाहिलं तर गाव खेड्यांमध्ये त्यांनी जलयुक्त शिवार ही योजना, CSR असेल, शासन असेल, यांना घेऊन ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या प्रत्येक एकरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. शासनाच्या सगळ्या योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवणारा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला आमदार असं मी त्यांचं कौतुक करेन. योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी प्रत्येक योजनेचा लाभ त्या गावामध्ये दिलेला आहे. असं अगदी 1 to 1 त्यांचा जो संपर्क आहे त्याला नक्की मला खात्री आहे की मतदार हा त्यांना आघाडी देत आहेत आणि ते निवडून येऊन पुन्हा एकदा महायुतीमध्ये ते यशस्वी राहणार. सध्या आघाडी किती आहे त्याची? सतीश चव्हाण मागे 8,000 मतांनी मागे. 5,000 मत. आपल्याकडे अजून एक अपडेट आलेली आहे पैठण मतदारसंघामधून. विलास भुमरे यांना 82,297 आणि दत्तात्रय गोरडे यांना 59,694. म्हणजे विलास भुमरे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते, परंतु आता त्यांची आघाडी ही 22,603 मतांनी वाढलेली आहे. म्हणजे निर्णायक. किरण भाऊ, तुम्ही बघा की माननीय संदीपानजी भुमरे साहेब 5 टर्म आमदार राहिले, आता आपल्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले. म्हणजे त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे, त्यांचे जे विकासाचे कामं त्यांनी शिंदे सरकारमध्ये जे प्रचंड निधी या सगळ्या आमदारांनी आणून विकास कामं केलेली आहेत आणि त्यांना इथे संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेचं फार नेटवर्क इस्टॅब्लिश नव्हतं, पण भाजपने हा विषय सगळा सांभाळला आणि संदीपानजी भुमरे साहेब पालकमंत्री म्हणून ते इथे राहिले आणि जे विकास त्यांनी जिल्ह्यामध्ये केला त्यांना खासदार केलं. त्यांनी पैठणमध्ये आत्ता विलास बापूंना आपण तिकीट दिलेलं आहे आणि विलास बापूंचं प्रत्येक गाव खेड्यामधलं माणूस असेल तर सरपंचाचं तर नाव माहीत आहे, पण त्यासोबत आलेल्या 5 जणांना नावासहित ओळखतात. काम पाहिजे, कोणता रस्ता पाहिजे, रस्ता घ्या, समाज मंदिर पाहिजे, समाज मंदिर घ्या. आपल्याला त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. आणि आता त्यांना खरं म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये 4-5 दिवसापूर्वी त्यांचा प्रचारात असताना अपघात झाला आणि त्याच्या सुद्धा राजकारण भांडवल केलं विरोधकांनी. अतिशय वाईट वाटतं की म्हणजे ते गॅलरीतून पडलेत,
फ्रॅक्चर झालंय, ते आत्ता ICU मध्ये आहेत आणि मतदार त्यांच्यासाठी काम करतायत. तर हे कशासाठी करतायत? तर हे विकासाची पावती आहे. महायुतीच्या विकासाला उमरभाई दिलेलं पोचपावती आहे. नक्कीच आता महाराष्ट्राचा जो कल कामाबद्दल आहे, निवडून तो 222 महायुती आणि 56 आघाडी असा कल सध्या आहे.